या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। अहो मी काय बोलतोय मगापासून, कुणबीची नोंद असेल तर कुणबीला आरक्षण देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। प्रश्नच नाही। बर 2004च्या GR नुसार जर त्यामध्ये मराठा कुणबी असं लिहिलं असेल, ठीक आहे ना, मग 2004च्या ह्याच्यानुसार ते एंटर पण करू शकतात। पण तुम्ही करेक्शनच्या माध्यमातून जर सर्टिफिकेट इश्यू करत असाल, त्याच्यावर आमच्या हरकती, त्या हरकतीची श्वेतपत्रिका या महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी। विषय असा होता सर, जरांगे पाटील 288 उमेदवार विधानसभेत उभं करणार आहे, तसं ओबीसी म्हणून तुम्ही उभं करणार का 288 दादा? आम्हाला रिझर्वेशन वाचवू द्या अगोदर। आमची लोक वेगवेगळ्या ह्याच्यात विखुरलेली आहेत, आमची लोक पोटार्थी आहेत, प्रपंचाचं पडलंय, त्यांना पोट भरायचं पडलंय। माझा नाभिक कधी आमदारकीला उभं राहील? सर त्याला अनुसरून एक प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टी ओबीसी आमच्या DNA मध्ये, मात्र जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 आमदार आहेत, केंद्रीय मंत्री रावसाहेब माझे खासदार आहेत, मात्र ते आता एकही आमदार दानवे तुम्हाला भेटायला सुद्धा नाही आहे। जाऊ द्या, ते राजकीय पुढाऱ्यांनी भेटायला यावं नाही यावं तो विषय नाही। आम्ही आता लोक चळवळ, या महाराष्ट्रामधली काय लोक चळवळ असती, ओबीसी काय असतो हे आम्ही इथून, कारण आजपर्यंत मर्यादा आम्ही खूप सहन केलं, सहनशील आहे आम्ही ओबीसी भटके विमुक्त, आणि माझ्या भटके विमुक्त जाती जमातीला सुद्धा माझं आव्हान आहे। अजून माझ्या भटके विमुक्तांना हेच माहीत नाही की आपण ओबीसी आहोत। ओबीसी म्हणलं की बोलतीदार आलतीदारच येतात। भटके विमुक्त पण त्या 27 पैकीच आहेत। केंद्रामध्ये आम्ही ओबीसीच आहोत, पंचायत राजमध्ये ह्या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसीच आहोत। तिथं काही विजय एनटीला आरक्षण दिलंय का वेगळं? त्यामुळे जरांगे तुम्ही बुद्धिभेद आणि असल्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका। या लॉजिकली तात्विक घटनात्मक चर्चा करायला मी तुमचं स्वागत करतो, मी यायला तयार आहे। तुम्ही तुमची टीम पण घेऊन या, काय अडचण नाही। तुम्ही म्हणालात आता जरांगे माझे मोठे बांधवासारखे, तुम्ही एखादी मोठ्या भावाला फोन करा, बैठक घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी। घटना सांगते समतेचं तत्व, घटना सांगते सर्वांना समान अधिकार आहे, पण हे समान अधिकार अजून आमच्या महाराष्ट्र हजारो वर्षाची हे काढायचे ना, आपल्याला व्यवस्था बदलायची ना। हे समानतेला यायसाठी काही लोक माग आहेत, त्यांना पुढं घेण्यासाठी हे प्रोटेक्टिव्ह समतेचं तत्व दिलं गेलंय, रिझर्वेशन पॉलिसी। त्यामुळे जरांगे मोठा भाऊ, लहान भाऊ, शिवाजी महाराज मावळा म्हणायचे सगळ्यांना, ते जातीच्या नावानं बोलवत नव्हते। मग शिवाजी महाराजांबरोबर सगळ्या 18 पगड जाती होत्या, त्यावेळी तुम्ही काय करत होता हा जर प्रश्न विचारला, शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया कोणाच्या विरोधामध्ये करायला लागल्या ह्याच्यावर स्पेशल एक एपिसोड होईल मोठा। जरांगे पाटील आता पुढचा दौरा करतायत, तर अशा पद्धतीचे तुमचे सुद्धा दौरे, बैठका, सभा वगैरे काय आहे का नियोजन? अशा पद्धतीचं जिल्हा स्तरावर बैठका चालू आहे? अहो माझी आता सलाईन चालू आहे, 4थी 5वी सलाईन आहे मला आता। फक्त अजून मला मी एक खडी साखर खाल्ली मी सकाळी, तर मला वॉमिटिंग झाल्या। मी 9-10 दिवस माझ्या बांधवांच्या त्या आवाजावर, त्यांच्या आक्रोशावर 9 दिवस आम्हाला पाणी प्यायची सुद्धा, 1.5 दिवस मी पाणी सुद्धा घेतलेलं नव्हतं। मध्ये अनेक लोकांनी, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी घोषणा दिल्या, तिथं लोकांचे तांडेच्या तांडे आले, गोंधळ घातला तिथं। गोंधळ म्हणजे ते गोंधळीनी गोंधळ घातला, संबळ वाजवला, ते जे वातावरण होतं त्या वातावरणावर आज आम्ही एवढे दिवस ते उपोषण करू शकलो, आणि महाराष्ट्रापर्यंत आम्ही हा मेसेज देऊ शकलो की बाबा हो, आपली फॅक्ट अशी आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।